लग्नाची बेडी या मालिकेच्या महा एपिसोडच्या दुसऱ्या भागात आपण पाहणार आहोत. राणी पुण्याला जाण्यासाठी निघालेली असते, पण त्याआधी ती शकुंतलाला कॉल करते आणि तिला सांगते की मी काल रात्री राघवला कॉल केला होता, पण तो काही माझ्याशी नीट बोलला नाही. मी लग्नाचा सुद्धा विषय काढला, मात्र त्याने तो नेहमीप्रमाणे टाळला. मला असं वाटते की घरी नक्कीच काहीतरी गडबड आहे आणि तुम्ही सांगत होतात ते सुद्धा खरं आहे. जर मला राघवचं मन जिंकायचं असेल तर त्याच्यासोबत राहायला हवं. आणि ते ऐकून शकुंतला खुश होत म्हणते की हेच तर आम्ही तुम्हाला सांगत होतो, कारण अशा परिस्थितीमध्ये पुरुष माणसाला एका आधाराची गरज असते. त्यामुळे तुम्ही पुण्याला जाण्याचा निर्णय घेतलाय तो अगदी योग्य आहे. आणि मग ती फोन ठेवून देते आणि मनाशी म्हणते की एकदा का या मैना राणीचं त्या पोलीस रत्नपारखीसोबत लग्न झालं की मी या सगळ्या रत्नपारखींना त्या सिंधूला भेटण्यासाठी पाठवणार आहे. तर दुसरीकडे राघव कृष्णाची वाट बघत असतो. तो रेश्माला सांगतो की तू एकदा जाऊन बघ ती तयार झाली आहे की नाही. मात्र रेश्मा म्हणते की रिषभसुद्धा तिथेच आहे, त्यामुळे मी जाणार नाही. आणि हे ऐकून ऋतुजा तिच्यावर चिडते, पण रुक्मिणी त्या दोघींनाही गप्प बसायला सांगते. आणि मग रत्नाकर आणि रिषभ कृष्णाला घेऊन त्या ठिकाणी येतात. ती कृष्णा सारखीच दिसत असते. ना तिने सिंधूसारखे कपडे घातलेले असतात, ना तिने सिंधूसारखा लूक बदललेला असतो. आणि ते बघून राघव तर खूप चिडतो. रुक्मिणी म्हणत असते की राघवा, अजूनही वेळ गेलेली नाहीये. जर ही मुलगी अशा अवस्थेमध्ये राजश्री समोर गेली तर राजश्रीला धक्का बसेल आणि तिच्या तब्येतीवर या सगळ्याचा अजून वाईट परिणाम होईल. मात्र राघव पुढे दुसरा कोणताही पर्याय नसल्यामुळे तो कृष्णाला त्याच अवतारामध्ये राजश्रीला भेटण्यासाठी घेऊन जातो. राजश्री झोपलेलीच असते. घरातील सगळेजण तिच्या खोलीत जातात. राघव तिला आवाज देत उठवण्याचा प्रयत्न करतो, मात्र राजश्री डोळेसुद्धा उघडत नाही. आणि मग कृष्णा म्हणते की मी ट्राय करते. आणि मग ती राजश्रीजवळ जात म्हणते की आई, डोळे उघडा, बघा तुम्हाला भेटायला कोण आला आहे, तुमची सिंधू. आणि तो आवाज ऐकून राजश्री आनंदाने डोळे उघडते आणि समोर सिंधूला बघून तर ती खूप खुश होते. तिचा आनंद गगनात मावेनासा होतो आणि ते बघून सगळ्यांनाच आश्चर्य वाटते. आणि मग त्यानंतर राजश्री सिंधूला म्हणजेच कृष्णाला तिच्याजवळ बसायला सांगते आणि प्रेमाने तिचे हात पुढे करते, जेणेकरून सिंधूने तिला मिठी मारावी. मात्र कृष्णा तिच्या हातावर टाळी देते आणि हे बघून राजश्रीला आश्चर्य वाटते. तर इतर सगळेजण रागातच कृष्णाकडे बघत असतात. आणि मग त्यानंतर राजश्री तिला विचारते की सिंधू, तू कुठे गेली होतीस ग? मला दिलेलं वचनसुद्धा तू विसरलीस ना? तू मला सांगितलं होतं की आई, मी तुम्हाला सोडून कधीही कुठेही जाणार नाही, मग तू असं का केलं? आणि त्यावेळी कृष्णा म्हणत असते की आई, माझं एक महत्त्वाचं काम होतं म्हणून मला जावं लागलं, पण तुम्ही स्वतःची काय अवस्था करून घेतली आहे. त्यावर राजश्री म्हणते की तू घर सोडून गेल्यानंतर मला काही सुचत नव्हतं. माझा मेंदू काम करेनासा झाला होता. मी सतत तुझी वाट बघत होते आणि त्यातच माझी अशी ही अवस्था झाली. आणि मग ती बारकाईने त्या कृष्णाकडे बघते आणि तिला विचारते की हा काय अवतार करून घेतला आहेस तू आणि हे काय शिकून आली आहेस तू? त्यावर कृष्णा म्हणते की मी मगाशी तुमच्या हातावर टाळी दिली म्हणून तुम्ही असं म्हणताय ना, पण आजकालच्या मुलांची हीच सवय आहे. आणि मग ती राघवच्याही हातावर टाळी देत राजश्रीला दाखवते की आजकालची मुलं एकमेकांना भेटल्यावर अशीच करतात. मी तुम्हाला सुद्धा हे नक्की शिकवेल. आणि ते ऐकून राजश्रीला हसू येतं. आणि मग त्यानंतर ती कृष्णाला विचारते की तू हे असे कपडे का घातले आहेस आणि केसांचं काय केलंय? पण त्यावर कृष्णा काही बोलणार इतक्यात राघव म्हणतो की अगाई, मीच तिला सांगितलं होतं की थोडा तुझा लूक चेंज कर, छान दिसते ना ती. मात्र त्यावर राजश्री काहीच उत्तर देत नाही. आणि मग सिंधूकडे बघून तिला घडलेले अनेक प्रकार आठवतात. ती रडू लागते. तर कृष्णा तिला सांगत असते की आता मी आले आहे ना, आता तुम्ही लवकर बरं व्हायचं, मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही. आणि ते ऐकून राजश्रीला खूप आनंद होतो. आणि मग त्यानंतर कृष्णा मोठ्या आवाजात बोलू लागते की तुम्ही लवकर बरे व्हा, आता तुमची ॲनिव्हर्सरी सुद्धा जवळ येत आहे ना, आपण ती धूमधडाक्यात साजरी करू. पण तिचा आवाजाचा राजश्रीला त्रास होतो. तिची तब्येत अचानक बिघडते, तिला ठसका लागतो.
तर कृष्णा पटकन राघवला म्हणते की अरे मोदक पाणी दे, आणि मोदक हे नाव ऐकून राघव तिच्याकडे बघतच राहतो. तर राजश्री पाणी पिऊन शांत होते आणि मग ती आनंदाने सिंधूला म्हणजेच कृष्णाला म्हणते की आज तू किती दिवसांनी राघवला मोदक म्हणून हाक मारलीस, तुला आठवतंय ना, तू राघवला मोदक म्हणायची आणि राघव तुला मिरची. आणि ते ऐकून कृष्णा राघवकडेच बघत राहते आणि मग त्यानंतर ती राजश्रीला सांगते की आई तुम्ही आता आराम करा, मी इथेच आहे, तुम्हाला लवकर बरं व्हायचं आहे ना. आणि त्यावर राजश्री हो म्हणते आणि पुन्हा झोपी जाते. तर राघव कृष्णाच्या हाताला धरूनच तिला बाहेर घेऊन येतो. तो म्हणत असतो की तू कितीही लपवण्याचा प्रयत्न कर, पण मला कळलंय की तू सिंधूच आहे आणि हे कृष्णाचं फक्त नाटक करतेस. तर कृष्णा म्हणत असते की उगाच काहीतरी बोलू नको, मी कशाला नाटक करेल, मी कृष्णाच आहे, उलट तू मला नाटक करण्यासाठी इथे घेऊन आला. मात्र राघव ऐकायला तयारच नसतो. तो सिंधूवर म्हणजेच कृष्णावर खूप मोठ्याने ओरडतो आणि त्यामुळे ती खाली बसून रडायला सुरुवात करते. रिषभ तिला समजावतो तर ती म्हणत असते की रिषभ दादा तू सांग ना याला, हा माझ्यावर सतत ओरडत असतो. त्यामुळे रिषभ राघवलाही समजावतो पण राघव ऐकत नाही. तो म्हणतो की ही नाटक करते, ही सिंधूच आहे, त्याशिवाय का हिला माहिती मला मोदक म्हणतात. आणि त्यावेळी मग कृष्णा रडतच त्याला सांगते की तूच म्हणाला होता ना की तुझ्या त्या सिंधूची डायरी वाच. मग मी डायरी वाचली तर त्यामध्ये हे सगळं लिहिलं होतं, म्हणूनच मला कळलं. तर राघव म्हणतो आणि त्या ॲनिव्हर्सरीच्या डेटचं काय, तुला कसं माहिती की आईबाबांची ॲनिव्हर्सरी आहे. त्यावर कृष्णा म्हणते की रिषभने मला घरातील सगळ्यांचे फोटो दाखवले, अगदी लग्नाचे सुद्धा, आणि त्या फोटोंवरच तारीख लिहिली होती म्हणून मला कळलं. पण राघव काही विश्वास ठेवायला तयार होत नाही. तो म्हणतो की मला माहिती आहे तू सिंधूच आहे आणि मुद्दाम हे सगळं नाटक करते. तर कृष्णा म्हणते की जर तू माझ्याशी असाच बोलणार असशील आणि संशय घेणार असशील ना तर मला इथे राहायचंच नाही. तर राघव म्हणतो की मला सारखी सारखी ही एकच धमकी द्यायची नाही, निघायचं इथून. आणि मग त्यानंतर गोदा मावशी लगेच त्या दोघींच्या बॅग घेऊन येते आणि त्या दोघीजणी घर सोडून जाण्यासाठी निघतात. मात्र तितक्यात रत्नाकर त्या ठिकाणी येतो. तो आनंदाने राघवला मिठी मारतो आणि म्हणतो की आज तुझ्यामुळे आपली राजश्री बरी होऊ लागली आहे. आज तिने स्वतःहून माझ्याकडे चहा नाश्ता मागितला आणि हे खरंच त्या कृष्णामुळे शक्य झाले. कुठे आहे ती. आणि त्यावेळी राघव त्याला सांगतो की ती हे घर सोडून गेली, मीच तिला घराबाहेर काढलं. आणि ते ऐकून रत्नाकरला धक्काच बसतो. दुसरीकडे कृष्णा तिच्या मावशीसोबत घराबाहेर चाललेली असते. तिची मावशी तिला थांबवत म्हणत असते की अगं काय हे कृष्णा, तुला नीट वागता येत नाही का, तुझ्या या अशा वागण्यामुळे आपण सोन्याचं अंड देणारी कोंबडी गमावली आहे. तर कृष्णा म्हणत असते पण मावशी तुला माहिती आहे ना, माझ्यावर कोणी ओरडलं तर मला ते सहन होत नाही, आणि तो लंबू माझ्याशी कसा वागतो बघितला ना तू. तर दुसरीकडे रत्नाकर देखील राघववर चिडलेला असतो. तर राघव म्हणत असतो की बाबा ती सिंधूच आहे, ती फक्त नाटक करते. आणि त्यामुळे रत्नाकर वैतागून म्हणतो की आता तुझी चूक मलाच निस्तरावी लागेल. आणि मग त्यानंतर तो कृष्णाला थांबवण्यासाठी बाहेर जातो. तर इकडे कृष्णा मावशी बोलल्यामुळे पुन्हा रडू लागते, पण मावशी तिला कशीबशी शांत करते. आणि मग तितक्यात रत्नाकर त्या ठिकाणी येतो. तो राघवच्या वतीने पुन्हा एकदा कृष्णाची माफी मागतो आणि तिला म्हणतो की तू खरंच चमत्कार घडवला आहे, तुझ्यामुळे राजश्री आता बरी होऊ लागली आहे. आज तिने पहिल्यांदा स्वतःहून माझ्याकडे काहीतरी खायला मागितलंय, तिला सिंधूच्या हातचा चहा प्यायचा आहे, प्लीज पुन्हा घरी चल. मात्र कृष्णा काही ऐकत नाही. तितक्यात राघवसुद्धा त्या ठिकाणी येतो आणि ते दोघेजण पुन्हा एकमेकांशी वाद घालू लागतात. पण रत्नाकर राघववर ओरडतो. तर कृष्णासुद्धा म्हणते की आधी या लंबूला सांगा की कान पकडून माझी माफी माग, तरच मी पुन्हा येईल. मात्र राघव काही माफी मागायला तयार नसतो. पण रत्नाकरच्या सांगण्यावरून तो कान पकडून कृष्णाची माफी मागतो. तर कृष्णा म्हणते की मला तर काही आवाज आला नाही, जरा मोठ्या आवाजात बोल. त्यामुळे राघव पुन्हा कान पकडून मोठ्या आवाजात तिला सॉरी म्हणतो. तर कृष्णा म्हणते की आता यापुढे आपल्याशी नीटच वागायचं. आणि ती रत्नाकरला सांगते की मी तर एकदम भारी स्वयंपाक बनवते. आणि मग त्यानंतर ती लगेच चहा नाश्ता बनवण्यासाठी जाते. मात्र ते बघून गोदा मावशी घाबरते, कारण तिला माहिती असतं की कृष्णा कसा स्वयंपाक बनवते ते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत
राणी रात्री उशिरा घरी येते आणि त्यावेळी नेमके घरातील लाईट्स गेलेले असतात. तर कृष्णा मेणबत्ती घेऊन त्या ठिकाणी उभी असते आणि जेव्हा राणी तिच्या समोर जाते तेव्हा समोर सिंधूला बघून तर तिच्या पायाखालची जमीनच सरकते. तर कृष्णा हसतच म्हणत असते की मी काही मेलेल्या माणसाचं भूत नाही तर जिवंत माणूस आहे. आणि ते ऐकून राणी बेशुद्ध पडते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.